हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे बघा आपण ब्लाउज कटिंग करायला घेतोय। पहिल्यापासून तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही 1 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे। त्याचं आहे ना हे ब्लाउज पीस आहे साडीमधलं, बघू शकता तुम्ही। मस्त डार्क गुलाबी कलर आहे आणि छातीचा भाग आहे ना 8.5 आहे, 1 घडी। तर आपण इथं बघा मी 2 दे थोडंसं एक्स्ट्रा घेते फिटिंगसाठी, पण 8.5 इथून येते आणि बघा एवढं 2 इथं आपण एक्स्ट्रा घेऊ। असं काही बघा मी इथून कट करून घेते, डबल घडी केलेली आहे। आणि हा कपडा आहे ना स्लीवसाठी आपण ठेवू। बघा साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउज कटिंग करून दाखवते, बघू शकता तुम्ही। आणि माझे असे खूप सारे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवरती, ते तुम्ही जाऊन बघू शकता। तुम्हाला जर थोडंफार बी शिकायला मिळालं तर भरपूर आहे त्याच्यासाठी। कारण कसं आपल्याला थोडं येतं, थोडं कुठे माप घ्यायचं, स्कोरटक, सेवपट्टी, प्रिन्सेस कट, असं काही सर्व मी व्हिडिओ अपलोड केलेले, बघू शकता जाऊन तुम्ही। आणि बघा इकडे मी ना लंबाई सर्विस घेते, पूर्ण घेते, कारण त्या बाईला लांब ब्लाउज पाहिजे हे खूपच। आणि इकडे बघा शोल्डर घेते मी 5.5 घेतले शोल्डर। आणि ना मुंडा घेते, हे 6 मुंडा घेते आणि 1 आणि याच्यावरती आपण टिक करायचं आहे। हा बॅक पार्टसाठी आणि फ्रंट पार्टसाठी, बघू शकता। आणि आहे ना थोडासा असा हा जो फ्रंट पार्टचा कापतो ना तो थोडासा मधून कापायचा आहे आपल्याला, या साईडने नाही कापायचा आहे, जेणेकरून आहे ना इथं असा फुगा वगैरे होत नाही आपण वेअर करतो तेव्हा। तर हा पुढचा गळ्याची लांबी मी ना 6.5 घेतली, बघू शकता। आणि 2 इंच रुंदीला घेतलंय बघा। छान असं मस्त मी पूर्ण ड्रॉइंग करून तुम्हाला दाखवते। मुंडा 6 घेतलाय ना ते पण लिहिलं। आणि बघा 8.5ची घडी इकडे जायचं ब्लाउज आहे म्हणजे। आणि बघा इकडे ना 8 घेते, 1.5 इंच आहे ना एक्स्ट्रा घेतलंय, बघू शकता तुम्ही। आणि ना आता कट करून घ्यायचंय आपल्याला। बघा आता शोल्डर कट करते आणि हा पुढचा गळा पण कट करून घेऊ। एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला ब्लाउज कटिंग मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, खरं सांगते। आणि माझ्याकडे ना जास्त करून सिंपल ब्लाउज जास्त येतात, डिझाईन येतात, पण कसं राहतं ते लग्न वगैरे ते वार असं काही राहतं ना तेव्हा येतात ते जास्त करून। आणि जर आले बी ना तर मला एवढा त्या डिझाईनचे ब्लाउज करायला खूपच वेळ लागतो, त्याच्यामुळे मला अजून 2-3 ब्लाउज शिवायला टाईम मिळत नाही, म्हणून मी जास्त करून ते डिझाईनवाले काही लवकर घेत नाही। आणि घेतले तर मग शिलाई थोडी जास्तच घेते। आणि बघा इकडे 3.5चं हा अंतर घेतलं। हा पहिला टक्स आहे 4 अंतरावरती आणि हा दुसरा टक्स आहे, बघू शकता तुम्ही। त्याचं बी 2 अंतर मधलं घेतलेलं आहे। आणि हा तिसरा टक्स आहे, याचं बी 2 अंतर घेतलेलं आहे। आणि हा चौथा टक्स आहे, बघू शकता तुम्ही। असं काही मस्त गोल राऊंड आलेला आहे बघा। 4 टक्स ब्लाउज आहे, खूप छान असं मस्त फ्रंट पार्ट तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेला आहे। 34 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता हे बॅक पार्ट घेऊ, मागचा भाग। आणि मागचा भाग आहे ते पार्ट घ्यायची, त्याची 3ची घ्यायची। तर बघा मटका गळा आहे मस्त, बॅक साईड ही हा टक्स घ्यायचा आहे आठवणीने। आणि बघा मटका गळा आहे ना, बघू शकता तुम्ही। मी बिना माप घ्यायचा ड्रॉ केला, खूपच छान येतो। मला आता असं आहे ना माप घेण्यापेक्षा असा इझी वाटतो। आणि जर तुम्हाला माप घ्यायचं असेल तर हे 3 घ्यायचं आहे, याची जी लांबी ना ही 4 घ्यायची। इथून जो राऊंड येतो ना हा 4 वरती हा राऊंड यायचा। आणि हा जी राऊंडची जी इथून आपल्याला घ्यायचं आहे कुठपर्यंत पाहिजे 1.5 इंच वरती हा राऊंड आहे ना, एवढं घेऊन घ्यायचं आहे। तर खूपच छान असं मस्त राऊंड येतो। आणि बघा हे तर आपल्यावरती आहे, कोणाला डीप पाहिजे, कोणाला कमी पाहिजे, तर त्याच्यावरनं आपण डीप पाहिजे असेल तर ठीक आहे इथून घ्यायचं आहे, आणि कमी गोल पाहिजे तर इथून घ्यायचं आहे आपल्याला। बघा खूप छान असं मस्त हा नॉर्मल गळा आहे, ना जास्त मोठा होतो ना जास्त छोटा होतो, बघू शकता तुम्ही। मटका गळा कटिंग खूप छान असं मस्त ब्लाउज कटिंग होतंय। बघा तुम्हाला ओपन करून दाखवते, 1 नंबर गळा दिसतो हा वेअर करून। हा स्टिचिंग करायला खूप छान वाटतं।
बघा आता बॅक पार्ट फ्रंट पार्ट तुम्हाला दोघं एकदम रेडी करून दाखवलेले. आता स्लीव कट करून घेऊ आपण. स्लीवसाठी बघा मी तुम्हाला कपडा 1 मीटरच्या याच्यामधून कापून ठेवला आहे. तर आता बघा स्लीवसाठी आपण 4 फोल्ड करून घेऊ इथं. आणि ना स्लीव आहे 11ची, तर मी तर 12 घेते. इकडनं बी 12 घ्यायची, बघू शकता तुम्ही. आणि 3.5 वरती ना टिक करायची आहे, म्हणजे जेणेकरून हा स्लीवचा जो राऊंड आहे ना तो खूप छान येतो. आणि मच्छी कट इथं असं द्यायचा आहे छोटासा राऊंडमध्ये, माशासारखा आकार म्हणतो. आणि बघा याची दंडघेरची फिटिंग आहे 5.5, 1.5 इंच एक्स्ट्रा इथं पण घ्यायचं आहे. बघा छान अशी स्लीव 12ची मी कट करून तुम्हाला दाखवते, बघू शकता. आणि बघा पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. आणि प्लीज माझ्या चॅनलवरती जर नवे असाल तर एक सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.